हरि ओम. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. सर्व समाज बांधवांक पराभवनाम संवत्सराचे शुभाशय. आमगेले 9 वर्षे आमगेले 9 वर्ष म्हणून सांगल्यार पुराजने व्यवहारांत हॅपी न्यू इयर म्हणून सांगतात. जाल्यार आमी गौडसारस्वत ब्राह्मण आमगेले प्रत्येकता 9 वर्ष करचे कसन करता ती म्हणून सांगल्यार आमगेले कसन आसता ती देवाक सोडून घेवन कसन ना. श्री हरी गुरू म्हणून सांगचे आमी. तशें आमगेले देवस्थानांत देवाक विशेष पुजा. तशें देवाकची आमगेलें सगळें सुख दुख म्हणलें बेव बेल्ला म्हणलें तें देवा निवेद करून आयच्या दिसाक सुरवे प्रसाद तो घेवचे आमी. अशी प्रारंभ जेवता जाल्यार आमगेले 9 वर्ष. त्या नंतर देवाक 5 दिसाक उत्सव इत्यादी करतात. आमगेले क्रम प्रकार सांगतानाची कुरियाद उत्सव म्हणून सांगला. घरा येत्राक तोरण म्हणून आंबे ताळ इत्यादी घालची की आनीक देवाक उत्सव करून घेवन 5 दिसाक घरकडे संप्रदाय आसा एक वाडाप करचें म्हणून सांगून घेवन सांजे वेळा 9 वस्त्र घालून घेवन नवे मालगड्यांनी दाखल चिरडो सांज चिरडो 9 वस्त्र दिवन घेवन देवस्थानाक घेवन वचचें. देवालो उत्सव जेवचो. हें पळय आमगेलें राखून हाडलेली संस्कृती. आमगेली गौडसारस ब्राह्मणाक एक विशेशत कसन म्हळ्यार आमकां देवा सोडून कसन ना. आज आमी वाडापण करता जाल्यार 9 कापड आनी वस्त्र दवरून घेवन आज वाडाप करून देवा दिवन देवा दिलें तें प्रसाद मालगड्यान दाखले दिवचें. हें रिलेशनशीप कसं संबंध म्हणटा ती आमगेल्या समाजांत चुक्कन अशी करचे खातीर वाडापण दवरला. तातूंत कुलदेवालय मालगड्यालय सगळो अनुग्रह जाता म्हणून अर्थ. देवालय दवरून घेवन त्या नंतर ते मालगड्याक दिवचें म्हळ्यार मालगड्याला आशिर्वाद मेळ्ळो म्हूण. मालगड्या पांय दवरचे क्रम, मालगड्या गौरव दिवचे क्रम हें सगळें आमगेलें अनुचान जावन घेवन हणेदुबंदी ते म्हणटात कन्नडान. तें चोल लायलां आतां तें चलता जाल्यार चोलोका अकस्मात विसरली म्हूण जाल्यार आमी तें समजून घेवन कोरका. आमगेल्या चेडवांक कल्चरल क्लास दिवची म्हूण ना आमकां. आमगेले दिवस चोलचे पळोवन आमी शिकचे. तशी अनंतनगरांत ह्या वर्स एक विशेष कसाने म्हणून सांगल्यार आमगेले काशीमठ संस्थानांत एक स्वाम्यान मोक्काम करतना म्हळ्यार कॅम्प करतना देवालें विग्रह देवाल आभरण सगळें चड आसना देवाक एक पेळयें घालून घेवन देवाक घेवन स्वामी गांव भोंवता आसतात. चातुर्मास म्हूण जाता त्या वेळार 4 म्हयने स्वामी सादारण राबकाती म्हूण कांय न्ही जाल्यार 4 म्हयने आषाढ दुखून कार्तिक ते एक राबतात. राबले वेळार देवाक विशेष चातुर्मास व्रत म्हणून सांगल्यार कसं न्हय म्हणून सांगल्यार केवल कसं की खावचें सोडचें आनी कशें करचें एक आसा. तें न्हयशी देवाल प्रधान जावन देवाल पुराण वाचूचें आसा पुरो देवाल प्रितीचें जप करचें असं सगळें कोरका. तशें आमगेले स्वाम्यान तांगेले एक मालगड दुखून करून येयले क्रमार चातुर्मास करतना देवाक आमगेले पुरा देवाल विग्रहांक प्रत्येक सिंहासनां दवरून घेवन ताका पुजनी करतात. वैभव चलता. समाजांत कसन जालें म्हणून सांगल्यार पुरा गांवांत तें वैभव सगळें चलतना मस्त जना सगळे दीस कसं म्हणून साम्यान आमगेल्या गांवांत करका. आमगेल्या गांवांत करका म्हणून सांगल्यार वर्साक जावच्यो एक चातुर्मास एक वर्साक एक थोडे पुरा गांवांत करच्याक कितले जावका जाता. अशें सगळें तें प्रॅक्टिकल प्रॉब्लम येताना आतां म्हाका प्रायज येयल्या म्हगेलें प्रायज येता आनी 30 वर्सान आमगेल्या गांवांत उत्सव म्हणल्यार म्हाका पळोवचें जायना म्हळ्यार मंतरपण येता. हें सगळें स्वाम्याला सांगून घेवन आमगेल्या मालगड्यान की समाजाच्यान स्वाम्यान देवालयाक एक हें पळयलें आनी जना संतोश जावच्याक जना आनी देवाला सेवा करचे खातीर एक उपाय तें हें वसंत मास म्हूण घेवन स्वाम्यान प्रारंभ करून अनुग्रह केलो. चातुर्मासा म्हूण केची जाल्यार हांव कसं म्हणून 1.5 म्हयने स्वाम्या कडेन राबतात. जाल्यार हांव विशेष कसं न्हय म्हूण सांगल्यार संवसार पडवे देखून तो उत्सव प्रारंभशी जाता. संवसार पडवे दिवस देवाक एक तेल्ला अभिषेक करतात. प्रधान देव जावन आशिल्ले वेदव्यासाक सकाळीची गंधा तेल तिळेल तेल रामाच्या तेल अशें पुरा तेल ओट्ट करून घेवन ते परिमळाचे तेल देवा अभिषेक करतात. सगळं देवस्थानांत दक्षिण कर्नाटका उण आसा पुरो जाल्यार सादारण ते कोरका म्हूण आसा. तैलाभिषेक एक दिपावळीक एक युगादीक. तशें शिला विग्रह जे देवा तेल लावन घेवन मागीर सालिग्राम अभिषेक हे सगळें करतात जाल्यार कोरका. ताजे निमित्त स्नेह म्हणटा तैलदारयन ते भगवती कडू शंभो म्हूण सांगतात. तशें देवाचेर भक्ती येवच्याक एक कारण जाता म्हणटा जें एकांतर्य असलें मठांत स्वाम्यान सकाळीची देवाक अभिषेक जातरी देवाक बेव बेल्ल निवेद करतात.
मस्त वेदांत की मस्त एक विषय कोळची तसल एक ते बेव बेल्ला तवळ तसल ते बेव बेल्ला समर्पण करचे आमगेले मलकडेन दवरला ज्ञानमय जीवन आमगेलें ब्राह्मणाने बेव बेल्लदळू इडल ಏನು ಫಲ म्हणून सांगला कोडबेव किती काणगेन तुमी गोठां दवरल्यार तें कसन केल्यार गोड जायना एक तत्व तशें आमगेलें जिवनांत गोड असील म्हळ्यार वायट असील म्हळ्यार तें केन्ना वायटचें कितले गोडा पड दवरल्यार हेची तें गोड जायना जाल्यार हेची समाजांत न्ही जाल्यार प्रकृतींत लोकांत जिवनांत आमकां तें कोड आनी गोड ओट्टू येता आसता त्यावेळा आमी गोडूय घेवका गोडय घेवं सुख दुख्ख हें सगळें घेवका असं सगळं तत्वतंत असून घेवन दोन्ही सुख असो दुःख असो दिलाल देवाल प्रसाद म्हणून घेवका म्हणून येरतो सुखವಾಗಿರಲಿ ದುಃಖವಾಗಿರಲಿ सखनीनागिरू पांडुरंगा म्हणून सांगून घेवन सुख येवं दुःख येवं देवा तूं आमगेलो टास्ता जाल्लें म्हळ्यार ओडे करतो हें आमकां संवसार पडवे मेसेज हॅपी युगादी म्हळ्यार कसान कोरका संतोष जावका न्हय तवळ आमी एक पद्दत आमगेले स्टॅटस ऑफ मायंड आमी कॉन्सन्ट्रेशना येवका कसं नाही जालें जाल्यार देवार प्रसाद म्हूण घेवका म्हूण तें तत्व आयज दिसाक मेसेज तें संवसार पडव्याक पळय आमगेले मलगडेन तांतू आलोचन करता वचूं कसलें दवरलां तें म्हूण अशें एक बेव बेलो तिनोदू म्हूण घेवन तें न्हय तें ताका मत्सर तसं तें देवा निवेद करून खाता तांगडी हिंदी मेळना तें बेव बेल्ला म्हूण घेवन आतां तें सुरजें न्ही आनी कोणें केला कळना तशी तसलें तें बेव बेल्ला निवेद करून त्या नंतर उपास दनपारां देवाक अभिषेक करतात पंचामृत इत्यादी अभिषेक करून घेवन त्यानंतर पंचांग फल सांगचे सगळे एक देवाळांत गांवांत क्रम आसा एक गांवां बुटमामान घरकडे वचून घेवन पंचांग सांगचे क्रम आसता त्यानंतर मठांत रती पुजा तशें देवाक वाहनार बसकारान एक पडलें घोडो हस्ती शेशू हें सगळें एक वाहन आसा ताजेर स्वाम्यान दिवस ते देवा एक दिवस एक वाहना बसकारान घेवन पुजा जाता हें वाहना पुजा अशें असले एक उत्सव प्रत्येक गांवांत पळोवचें चडन केलें सद्गुरू सुधींतीर स्वाम्यान हे वर्स सुधींतीर स्वाम्यालें जन्मशताब्दी म्हूण सगळे भारतांत आचरण जावन येवन बेंगलोरा पावला बेंगलोरांत हे पंता देवान हांगा वचून घेवन ताजे पर्व काल म्हळ्यार ताजे मंगळ म्हळ्यार म्हणके हांगा करचें हांगा जेवचें म्हण तशी ताजे संबंदी जावन घेवन हांगा एक यज्ञ आमी कोरका म्हळ्यार उद्देशान व्हड सादारण व्हड याग तो तशी महाविष्णू याग म्हूण सांगून घेवन पवमान म्हणलें तें अड्डेशी लागीं तें म्हूण घेवन ताजे ते संख्येन पवमा लघुविष्णू महाविष्णू हवन करतात तें हवन हांगा 4 तारीखेक ताजें पुर्णावत जाता पुर्णावती दिवसूची स्वाम्याले ते जन्म नक्षत्राचे अंतिम दिवसा कार्यक्रम त्या दिवस महाविष्णू यागाचे एक महापुर्णावत जाता तशींची सायंकालांत दिंडी चलता देवालय हांगाचे भुवैकुंठ म्हणटा ते देवालय जागेक तवळे अनंतनगरांत देवाल रथबिदी ते बिदीर संजे वेळा दिंडी जावन घेवन त्या नंतर महासभा कार्यक्रम आसता महासभेरी स्वाम्यान येवन घेवन स्वाम्याले आशिर्वचन की गुरुगुणगान की हें सगळं जावन घेवन सद्गुरू सुधींतीर स्वाम्याले जन्मशताब्दीचे कार्यक्रम मंगळ जाला म्हणून जाता तशीं जी देवालय अनुग्रह आमकां जावका म्हणून आज दुखून म्हळ्यार युगादी दुखून घेवन हांगा व्यासरघुपती येद्राक सकाळ दुखून रत्ती पूज जेवते भजन करचें म्हूण सांगून घेवन तें देवूळ जोडोवन घेवन आयज दिसा प्रारंभ जाला थोडे भजन ते क्रमार चलता वता तशें देवा पूज जाता वता अशाण देवस्थाना भितरी साळेरी देवाल दावदी काडे तें रामायण पारायण रामायण आमकां सगळ्यांकूच आसा जलरीची रामायण प्रति चैत्र वज्जुका म्हूण आसा चैत्र मासे सिते पक्षे म्हूण सगळें सांगतें थोडें तें रामायणा पारायण 9 दिसांच्यान चलता 9 दिवस तें मूल रामायण पारायण जाता वता वाल्मिकी रामायण तशींच जी सांजे वेळा सादारण एक 5-6 गंटले जेवो एक ताजें प्रवचन म्हणटात एक पुराण पारायण केल्यार ताजें प्रवचन जावका तशी सांजे वेळा चेंपी अरविंद भट हांगेले नेतृत्वारी हांगेले आनी तें पारायण करता ती एक सुधा इत्यादी अभ्यासी केलेले एक योग्यतावान व्यक्ती तागेले वाल्मिकी रामायणाचें प्रवचन आसता आमी हें आयकलेलें न्ही प्रयत्न करून घेवन एक 5 गंटले हांगा पावतश जावका तें जावन घेवन स्वाम्यान पुजेक थंय स्नान जावन तें आरती तयार जाताना
आमकां हांगा देखून ते वचचे वेवस्था करतात म्हळ्यार प्रवचन रपता त्या नंतर थंय पुजे वचचेत गडबड करून घेवका म्हूण ना छंद जावन घेवन ते रामायण आयकुचें एक भाग्य तुमकां देवान दिलां थोडे हांगा आयलेल्यांनी राजांगणांत बैसून घेवन हें रामायण आयकुचें कोरका रामायणाचे कार्यक्रम जातरी मागीर हांगा एक 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम म्हण न्ही 5 दिसाचे तातूंत एक दिवस कासरगोडचो बंगळुरू आसा उपेंद्र मल्ल्या म्हण ता गेले एक कोंकणी नृत्य रूपक गुरु संस्मरणम म्हूण गे सुकृतीन स्वामेले सानचरित्र तांतूंत मागीर सुदीन स्वामेल चिकेची प्रारंभीक जीवन अशी आसिल तसल ते दृश्य नृत्य रूपकारी इतिहास प्रथम आमगेल कोंकणी भाशेंत आज ते कोणी तशी नृत्य रूपक केलेला कन्नडांनी पुरा बचन आसा जाल्यार नृत्य रूपक हें आमचे कडेन जावका म्हूण केलां तर ताजे ताणें एक वामटकाण घेवन नृत्य विद्वान तो तबला विद्वान असल जन आमगेल समाजांत आसा आमगेल समाजांत आर्ट नातिल ना प्रत्येक आर्ट आसा आमगेल देवळांत सगळ्यांक पोशण दिवका वर्साक 1-2 कार्यक्रम तसो जाल्यार आतां कुचीपुडी शिकयली आसा ती कथकळी केरतल आसा ती महोत्सव हू कोल म्हूण कर्नाटकांत दक्षिण कर्नाटकांत आसा यक्षगान आसा बॉम्बे आर्ट आसा हें पुरो आमगेल समाज आसा म्हणून संतोश थोडो आमी तांकां प्रोत्साह दिवका तशी एक प्रोत्साहीक मात्र म्हूण न्ही आमकां तातूंत मातसो विशय कळटा आनी एक कला रक्षण म्हणटात आमगेल म्हालगड्यांनी देवस्थान करून दवरलां कशें म्हणल्यार हें पुरो रक्षण करचें थोडे ताका एक वेदिका देवस्थान हे राजांगण नवें जाल्लां ताचे समसले उपयोग जाता थोडे ते नृत्य रूपक 3 तारीखेक हांगा दवरलें आसा 4 तारीखेक दिंडी हें सगळें जाता त्या नंतर 5 देखून 5, 6, 7 हे 3-4 दिवस उत्सव नरसिंहनायक ममाले एक नेतृत्वारी हांगा एक दिवस वेदव्यासाली भजन संग्रह करू जाल्यार सुलभ आसक्त लोकांनी येता येवका सगळ्यांनी वेदव्यासाल भजन त्या नंतर एक दिवस रामचंद्राल भजन एक दिवस नरसिंहदेवाल भजन अशी सगळं कोरका म्हणून तांणी वेवस्था केलेलो आसा तशी तें तरी नरसिंह 5 दिसा कार्यक्रम जालो त्या नंतर 4, 5, 6 मागीर 7, 8 त्या वेळाक 9, 10 तारीखेक हांगा दुर्गा नमस्कार आनीक चंडिका हवन आसा सायंकालां दुर्गा नमस्कार आसा चंडिका हवन आसा तशी तें जावन तर मागीर 11, 12 तारीखेक स्वामेले एक दिग्विजय सार्वत्रिक जावन जल्लो मनाक असं नाही म्हणून सांगलें चातुर्मास जावन आसलें एक मोक्काम जाल्ले वेळा म्हळ्यार वसंतोत्सव इत्यादी जाल्यार दिग्विजय जाल्ले जाल्यार कार्यक्रम जाल्लो म्हण लेखतात न्हय हे कार्यक्रमा मध्ये एक गुरू उत्सव मठांत रथोत्सव ना देवाक रथार बसकारांक उत्सव करचें म्हण ना हांगा आमी हरिगुरू म्हूण सांगुचें तशी गुरुनीची दंड दोन घेवन ते देवाक आराधन करता स्वाम्यांनी रथार बसून घेवन तो उत्सव देवाक म्हूण संकल्प करचो दिग्विजय बेळसी म्हूण घेवन खंय ते दिग्विजय उत्सव वता थंय देश पावन दिग्विजय बेळसी ते देश म्हळ्यार तो जाग पवित्र जाता म्हूण यमबाधा कसले दुःख दारिद्र्य हें पुरास ते सगळे स्वाम्यान दंड दवरून घेवन ते गांवांत ते उत्सव जाल्ले वेळाक आनी थंय अक्षत दिल्ले वेळाक तें पुरो दुःख दूर जाता म्हळ्यार एक इंटरनल समस्येले करता तो थोडे स्वाम्या घेवन तांगेल हृदय मंदिरांत देव आसता तें घेवन संतोशान त्या दिवस जयकारकी वाद्यगोश्टी सगळे करून घेवन गांवां एक उत्सव दिलेलो ते आनंद संतोष कसो जालो आसता तें आमगेले समाजा मात्र न्ही सर्वांक मेळका देश पावन दिग्विजय बेळसी म्हूण सांगलां स्वाम्यान बहुतांश कशें जाल्यार म्हूण सांगला रे केवल आमगेले समाजा स्वामी आमगेले स्वामी जाल्यार स्वाम्यान सगळ्यांक अनुग्रह करचो कोणीय पांय पडला रे स्वामी भायर जेवण म्हणटा ती आम्हाला कश्ट सांगिल्ले कोणा जाल्यार रे स्वाम्यान कश्ट दूर करून दिला अनुग्रह केला अशें मर्थ करून घेवका अशी असले मात्र न्ही समाजात दुःख दूर वचच्याक व्यावहारीक जावन घेवन जाल्यार रिशी आमगेले स्वाम्याल मार्गदर्शनार्थी न्हय जाल्यार देवस्थाना धर्मदर्शी गेले मना येवन की सगळं हांगा एक मेडिकल कॅम्प दवरलो आसा मेडिकल कॅम्प सकाळ सुरू जाता सकाळ
सकाळ दुखून दनपार ते मागीर सांजे ते दनपार ते आसून गे नारायण हृदय तांगे ते हॉस्पिटलाचे कॅर ऑफर न्हय नेतृत्वार हांगा सगळे जनाक वय जाय जनात एक तांकां फ्री चॅकअप घे सगळें जावन घेवन घेवन हांगा मेडिकल कॅम्पार सगळ्यांक कळटा बट हांगा ते चलता कोणा खातीर सगळ्यां खातीर म्हणटना ताजे उपयोग घेवं तशें जावका कसानेच आमकां आसा म्हूण न्ही मेडिकल चॅकअप करचें म्हण परीक्षित ता कोणा जावका म्हूण जाल्यार तांणी उपयोग करयेत तसो जालें त्या नंतर हांगा एक बाकीचे कल्चरल प्रोग्राम आसता चेंपी नरसिंह भटमाम हांगेले एक दिवस हरिकथा रुपारी गुरू महिमा म्हणलें आसा तें सांजे वेळा अशें कल्चरल म्हणून सांस्कृतीक कार्यक्रम राजांगणांत सांजे वेळा करता ती तशी तें आसा त्या नंतर व्यंकटेश कल्याण चलचें आसा व्यंकटेश कल्याणाक देवा उत्सवची जावन घेवन घेवन त्या दिवस नृत्य कोलाटू हें पुरो जेवच्यात अष्टावधान म्हणटा तें सगळें जेवका तशींच जी हांगा 17-18 ते तारीखे वेळाक उपास सांगता ती त्या वेळा श्रीमद भागवत सप्ताह चलता श्रीमद भागवत सप्ताह वेळा सकाळचे दुखून घेवन घेवन हांगा पारायण चलता त्या नंतर सांजे वेळा उपास सादारण 5 गंटले दुखून घेवन भागवताचें सत्संग चलता सत्संग जावन तरी मागीर रात्री पुजा हें सगळें मठांत चलचें तें चलता आनी व्यंकटेश महिमा न्हय जाल्यार व्यंकटेश कल्याण तें व्यंकटेश कल्याण हांगा जेवता आसा व्यंकटेश महात्म्य पारायण हें जेवचें आसा तर 3 दीस व्यंकटेश महात्म्य पारायण सायंकाल ताचें प्रवचनय आसता व्यंकटेश कल्याण म्हणलेले एक कार्यक्रमूय जेवचे आसा हें सादारण लेखिल्ले कार्यक्रम त्या नंतर पंडीत नरसिंहाचार्य हांगेले मुखार अविंदान करून घेवन मागीर एक दिवस गुरू महिमा न्हय जाल्यार स्वाम्यांगेले एक विशयांत तांणी एक दिवस तांगेले एक प्रवचनाचे कार्यक्रम आसता हें हांगा दवरलेलें आसा त्या नंतर बेंगळुरांत वास करचे वैदीक बेंगळुरांत वसील भटमामाक एक सगळी एक देवान प्रेरणा दिवन हे अनंतनगरांत वसंत महासत्तान आमी सगळ्यांक मेळिल्लें एक बरें जेवता तशें कोरका म्हणून तर भटमामा सगळ्यांक गेले मनाक असं घेवन घेवन ते एक समाजांत एक नवनवेची एक हवन इत्यादी जाता वता एक चांग लक्षण तशी अक्षर ब्रह्म म्हणून घेवन तें पुरा अक्षरांत एक ओंकरचें विधान तें हांगा 16 तारीखेक तें जेवचें आसा उपास तुमकां डेट सांगता ती तें जावन तरी सादारण वसंत मासाचे कार्यक्रम नरसिंह जयंती आसा व्यास जयंती आसा वेदव्यास जयंती दिवस देवाक मठांत उपास म्हळ्यार देवाक अभिषेक आसा नरसिंहा जयंती दिवस प्रधान नरसिंह स्वाम्यान देवाक प्रत्यक्ष पळयलो तसो देव तो राघवेंद्र तीर्थ स्वामी काशींत आशिल्ले तांणी देवा पळयलें म्हळ्यार नरसिंहा दर्शन घेतलां ते देवा जयंती नरसिंह जयंती त्या दिसाक ते देवाक अभिषेकू हें सगळें आसा विशेष अभिषेक सगळें आसता त्या नंतर वैशाख पुनवेक वसंत पुजा मंगळ उत्सवाचे मंगळ जाता अशी हांगा सुमार एक 45 दीस बरी तशी आज ही संवसार पडवो वैशाख शुद्ध तृतीया हाका अक्षय तृतीया म्हणटात आमकां अनुग्रह केलेले परशुराम देवा जयंती परशुराम जयंती म्हणटात त्या दिवसू हांगा कुंकुमार्चन लक्ष्मी सहस्रनामार्गे चलचें आसा तशींच जी सायंकालांत शंकर शानबागाले तांगेले गुरू भजन स्वाम्याले विशेष भजना कार्यक्रम 19 तारीखेक म्हळ्यार अक्षय तृतीया दिवसूची आसता दनपारा मातृवर्गांनी बैसून घेवन घेवन तें कुंकुमार्चन करचें कार्यक्रम आसा त्या नंतर सहस्रमोदक हवन म्हणून घेवन विशेष जावन घेवन गणपती प्रिती खातीर करचें थोडे ताजें एक कार्यक्रम हांगा चलचे आसा अशी सहस्रमोदक हवन इत्यादीक त्या नंतर कसाने जे कोरका म्हणून घेवन जेवो स्वाम्याल मना जेवो दिसलें जेवो ना तशें कसाने एक प्रेरण जेवण जालें जाल्यार आयोजन जालें जाल्यार जेवच्याक पुरो म्हणटना तुमकां हे दूरदर्शना मुखांतर आमगेले हे चॅनला मुखांतर माहिती मेळटा आसता तुमी पळयता ती जाल्यार स्वल्प मन दिवन घेवन चड वेळ ह्या वेळा पळयल्यार विशय कसाने आसता कळटा अशें हें वसंत मासू वैभवान चवलो हांगाचे जबाबदार आशिल्ले जाल्यार वेंकटेश प्रभू तशें प्रकाश माम आनी रात दिवस हांगा सुंगेन कोरका जाता
तांगेल वाट बाकीचे सगळं आसा ती तशीं जी सगळं समाजाच्यांनी जी येवन सहकार दिवची की हांगा मेळची की सगळं करता जावन घेवन मुखार सोन जाल्यार आमगे समाजांत एक युनिटी देवाल विशयांत समाजा विशयांत आशाक देवाल थंय जावं म्हूण घेवन आमी देवालागे प्रार्थना करुया हरि ओम.